सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बागलाण विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आज नगरसेविका दीपाली गीते यांची भेट घेत गोकुळ गीते यांनी महायुती धर्म पाळत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती केली आहे। तसेच व्हायरल व्हिडिओ आणि कथित ऑडिओ क्लिप बाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। नाशिक येथील निवासस्थानी नगरसेविका दीपाली गीते यांची भेट घेतल्यानंतर किशोर दराडे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। दीपाली गीते या आपल्या मतदार असल्याने केवळ मतदान आणि पाठिंब्याची विनंती करण्यासाठी आलो असल्याने त्यांनी सांगितलंय। महायुतीकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाल्याने गोकुळ गीते यांनीही युती धर्म पाळून सहकार्य करावे असे आवाहन केले। व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत बोलताना मराठी भाषेतील वाक्यांचा विपर्यास करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। तर कुणाल दराडे यांच्या नावाने फिरत असलेल्या कथित ऑडिओ क्लिप बाबत फॉरेन्सिक तपासणीची मागणी करत आवाज आपलाच असल्याचं सिद्ध झाल्यास जाहीर माफी मागू असे त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान मंत्र्यांच्या बैठकीवर बोलताना पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारीसाठी काम करणे हे प्रत्येक मंत्र्यांची जबाबदारी असल्याचंही किशोर दराडे यांनी सांगितलंय। मुळात गणेश हा माझा छोटा भाऊ आहे आणि माझ्या भाऊजाईला विनंती करणार ते मतदार आहे, मत मागण्यासाठी आलो आहे। त्यांना रिक्वेस्ट केली की माझे मोठे बंधू नरेंद्र दराडे उभे यांना मतदान करा, युतीचा धर्म पाळा आणि ही विनंती करण्यासाठी मी आलो। यामध्ये त्यांचे बंधू देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तुम्ही म्हणालात की ते तुमचे भाऊ आहेत, पारिवारिक संबंध थेट निवडणुकीच्या रिंगणात आले, त्यामुळे वेगळी चर्चा या सगळ्या निमित्तानं सुरू झाली। नाही, मुळात गोकुळसुद्धा माझा छोटा बंधूच आहे, त्याच्याशी सुद्धा मी विनंती करणार आहे का महायुतीची उमेदवारी नरेंद्र दराडे यांना मिळालेली, तूही मदत कर आणि याचा निर्णय तू घे। पण मागच्या 3 ते 4 दिवसापासून अगदी मंत्री गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, सर्वांनी गोकुळ गीते यांची भेट घेतली, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, देखील ते निवडणूक लढवणार ठाणे। आता तुम्ही त्यांच्या बंधूंच्या भेटीसाठी येतात। मुळात उमेदवार पक्षाचा आहे, मंत्री महोदयांना ती जबाबदारी असते। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये सगळे 17 जागा लढत आहे आणि हे काय नाशिक जिल्ह्यातच मंत्री आले असं नाही, पूर्ण जिल्हाभर मंत्री जात आहे ना, प्रत्येक जिल्ह्यात मंत्री जात आहे, त्याच्यामुळे त्यांची ती जबाबदारी असते, ते पार पडतात। परंतु नाशिकची मोठं आव्हान वाटतंय नरेंद्र दराडेंना। नाही, हे आव्हान वगैरे असं काही म्हणता येणार नाही, पण ठीक आहे, त्या संदर्भात आव्हान वगैरे काय म्हणतात। ज्यावेळेला तुमचा आणि त्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला होता, ज्यामध्ये तुम्ही त्यांना विनंती करत असताना तुम्ही म्हातारा झाला का असा म्हणून देखील उल्लेख केलेला होता, त्याचा नेमका काय अर्थ होता? नाही, कसं आपण सर्व मराठी भाषा कशी वाकवली तशी आहे। आपण सहज पोराला म्हणतो, कोणाला म्हणतो, बाबा तुझं कुठं वय झालं का, होईल पुढं मिळणार आहे, अशा भाषेत आमचं टोनी नेहमी चालत असतं। हे काय आजच नाही, पण सहज कोणी आणि अवधानाने ते व्हायरल केलेलं, त्याचा गोकुळचा ह्याच्यात काही संबंध नाही। दराडे साहेब मात्र आपण जर बघितलं असेल तर माघारीच्या दिवशी अक्षरशः गोकुळ गीते यांनी माध्यमांसमोर किंवा फोन कॉलवर सांगितलं होतं का दराडेच्या समर्थकांकडनं त्यांचा बाप काढण्यात येतोय, माग घ्यावा लागेल असं पद्धती। हे बघा, राजकारणामध्ये कोणीतरी विरोधक असतं, हे आपसात लावून देण्याचा प्रकार आहे। असं काय माझा पुतण्याही बोलला नाही, तो ग्रॅज्युएट झालेला आहे आणि त्यांनी आपल्या माध्यमातून प्रसिद्धी दिली। माझा आवाज असेल, मी जर काही बोललो असेल, तुम्ही फॉरेन्सिक लॅबला ते टेस्ट करा आणि जर माझ्याकडनं चुकी झाली असेल ते जाहीर माफी मागायला तयार आहे। हे तर त्या दिवशी आपल्या माध्यमातून जर कळवलेलं आहे, त्याच्यामुळे असं काही बोलले नाही। विरोधक काही लोक असतात, दोघांचं कसं लागल अशा प्रकारे राजकारणामध्ये हा आज तुम्ही आता इथे भेटीसाठी आलात, मात्र हेच आधी आला असता तर कदाचित त्यांची मनधरणी होऊ शकते। नाही, आधी तर 100% यायला पाहिजे होतं, पण गणेश भाऊसुद्धा स्पर्धेत होते, ते सुद्धा उमेदवारी मागत होते। जागा BJP केला जाते का शिंदे गटाला जाते हे अद्याप आम्हाला दोघांना माहीत नव्हतं। आता नियमाने ती जागा शिंदे गटाला रेग्युलर सुटली आहे, त्याच्यामुळे प्रचाराला सुरुवात केली। तर मी बैठकीतून काही सकारात्मक चर्चा झाली का तुम्हाला वाटतं? तुम्ही या बैठक नाही, मी मतदान मागायसाठी आलो, मतदार आहे ती पहिली ताई आमच्या मतदार आहे, त्यांना विनंती करण्यासाठी आलो, बाकी दुसरं काही कारण नाही। 100% मतदान करते, युतीचा धर्म पाळतील ते, त्यांनी स्पष्ट सांगितलं युतीचा धर्म पाळणारे माझ्याबरोबर ते राहणार आहे। ऐका ना, आता गणेश भाऊंशी तुमची भेट झाली, भेटीमध्ये नेमकं काय काय चर्चा झाली? नाही, चर्चा कोणतीच चर्चा झाली, फक्त सांगितलं का बा नरेंद्र दराडे आता फायनल उमेदवार झाले
आम्हाला मदत करा ही विनंती पण करण्यासाठी. मग तुम्ही गोकुळ गीते मग तुम्ही गोकुळ गीतेंनी माघार घ्यावी याबाबत त्यांना बोललेच नाही म्हणजे तुम्हाला त्यांचं मी काय गोकुळ भाऊंना सुद्धा भेटणार आहे ना, मी भेटणार त्यांना सुद्धा त्यांना विनंती करणार आहे, करणार आहे विनंती त्यांना. पण मग आता ऐका 3 मंत्री नाशिकमध्ये येतात. नाही 3 मंत्री हा विषय प्रत्येक जिल्ह्याला मंत्री आहेच ना, जातात. तुम्ही संभाजीनगरला गेला तर तीच परिस्थिती, ठाण्याला गेला तीच परिस्थिती. मंत्री आहे तर त्यांची जबाबदारी, पक्षाचं काम करणं, युतीचं काम करणं ही मंत्र्यांची जबाबदारी आहे ना. पण विषय असा आहे दरडे साहेब, मागच्या 3 दिवसांपासून 3 मंत्री गोकुळ गीतेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. काल सुद्धा गिरीश भाऊंनी चर्चा केली आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी रात्री हे निवडणूक लढण्यावरती मी ठाम आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे. नाही 3 मंत्री येतात, तिन्ही पक्षाचे मंत्री येतात, त्यात सगळ्या मतदारांना सांगायला येत आहे का बाबांना आपल्याला काल युतीबरोबर गोकुळ चर्चा केली ना, आता गिरीश भाऊंनी चर्चा ते केली. उमेदवार ते भेटणार आहे ना, उमेदवाराला भेटलं पाहिजे ना, काही प्रॉब्लेम नाही. आता ती चर्चा काय झाली आहे का मला सांगता पण ते निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत अद्याप गोकुळ गीते. नाही, हे मला नाही सांगता. मी त्यांच्याशी बोलल नंतर त्याला सांगा. मुद्दा असा आहे 3 मंत्र्यांचं ते ऐकत नाही तर तुमचं कसं ऐकत नाही 3 मंत्र्याचं ऐकत नाही असं होणार नाही ते, पण त्या मंत्र्यांनी संवाद त्या पद्धतीने साधतील आणि करतील ना, की नाही म्हणता असं होणारच नाही. आतापर्यंत तशा पद्धतीनं संवाद झालेला नाही का ही मला नाही सांगता येणार, त्या मिटिंगला मी कधी नव्हतं. आज शिवसेनेचे सर्व नेते तुमचे मंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेबांकडे देखील याबाबतची नाराजी व्यक्त करणार आहे. यामागे गिरीश महाजन आहेत असं सगळ्यांना वाटतं. नाही मुळीच एकदम चुकीचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, सुमित्रा वहिनी असतील, यांनी ठामपणे सांगितलं असा गिरीश भाऊंचा यात काहीही दोष नाही, कोणताही असा त्यांनी चुकूनसुद्धा म्हटलेलं नाही. आणि हे सगळं युतीमध्येच सगळं काम करता आणि एकही युतीचा नगरसेवक नाराज नाही. दादा शेवटचे 9 दिवस बाकी आहेत मतदानासाठी. गोकुळ गीतेंचा प्रचार जो आहे तो करतो सुरू आहे, ते बाहेर पडलेला आहे. नरेंद्र दराडे यांचा काय प्रचाराचा कसं सुरू आहे काय, किंवा तुम्ही त्यांच्या मागण्यासाठी प्रयत्न करताय? नाही नरेंद्र दराडे प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला विनंती करताय आणि मतदार त्यांना चांगला रिस्पॉन्स देत आहे. आणि माझं कर्तव्य, मी त्यांचा छोटा भाऊ आहे, त्या निमित्ताने मी सुद्धा प्रचार करतो आणि त्यांना विनंती करण्यासाठी झालं की मतदान करा म्हणून युतीचं. भाजपचे बंडखोर प्रसाद यांनी माघार घेतली. जळगावचं काय आता होते का तुमच्या शिंदे सेनेच्या? ते वरच्या लेवलची गोष्टी, ते माझ्या लेवलला आणि ते पक्षी लेवलचा निर्णय आहे. ओके ठीक आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.